आणि यानंतर आपण युद्धासंदर्भातल्या बातम्या बघणार आहोत। अमेरिका विरुद्ध इराण या युद्धाचा आजचा 26वा दिवस आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून सातत्याने युद्धविरामासंदर्भातले संकेत दिले जात आहेत। युद्धाच्या 26व्या दिवशी दोनही बाजूंनी तुर्तास कोणताही मोठा हल्ला झालेला दिसत नाहीये। चर्चेतनं तोडगा निघेल, युद्धविराम होईल असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आणि युद्धाच्या आजच्या 26व्या दिवशी हल्ल्यांची जी संख्या आहे ती सुद्धा घटल्याचं दिसतंय। इराणकडनं अमेरिका आणि इस्रायलकडनं कोणतेही मोठे हल्ले झालेले नाहीयेत आणि चर्चेतनंच युद्ध थांबेल असा विश्वास सुद्धा ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आहे। पण याच युद्धविरामासाठी इराणनं अमेरिकेसमोर काही मागण्या ठेवल्यात। या मागण्या कोणत्या आहेत आपण पाहूया। भविष्यात इराणवरती अमेरिका हल्ला करणार नाही ही पहिली आणि प्रमुख मागणी। युद्ध लादल्याबद्दल नुकसान भरपाई इराणला अमेरिकेकडनं दिली जावी। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरती इराणचंच नियंत्रण असेल। आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या विकासावरती निर्बंध नको ही चौथी मागणी। तर आखाती देशातील लष्करी तळ अमेरिकेनं हटवावेत। हिजबुल्लावरती इस्रायलनं हल्ले करू नयेत। तर या काही प्रमुख 6 मागण्या इराणकडनं युद्धविरामासाठी पुढे केल्या गेल्यात। दरम्यान इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये मोठी कारवाई केली आहे। सैन्यानं काल रात्री लेबनॉनमधल्या अनेक दहशतवादी ठिकाणांवरती हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये दक्षिणेकडच्या उपनगरातील कमांड मुख्यालय, हिजबुल्ला यांच्या कारवायांना आर्थिक मदत करणारी इंधन केंद्र आणि दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं गेलंय। या कारवाईमागचा उद्देश हिजबुल्लाच्या नेटवर्कला आणि त्यांच्या संसाधनांना कमकुवत करणं असल्याचं सांगितलं गेलं। या हल्ल्यानंतर परिसरातला तणाव मात्र आणखी वाढण्याची शक्यता आहे। आणि गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचे भारतात जरी फार मोठे परिणाम दिसत नसले तरी गॅसच्या तुटवड्यावरनं काहीशी तणावाची परिस्थिती निश्चितपणे निर्माण झाली आहे। अशातच इंधन तुटवड्याच्या अफवांचं पेव फुटल्यानं महाराष्ट्रात अनेक पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या रांगा दिसतात, तर कुठे गॅस सिलेंडरसाठी सुद्धा लोकांनी रांगा लावल्यात। इंधन तुटवड्यामुळे पेट्रोल डिझेल महागणार अशी अफवा पसरली आणि अनेक जिल्ह्यात वाहनधारकांनी थेट पेट्रोल पंप गाठला। ठिकठिकाणी अफवेमुळे पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। मात्र इंधन पुरवठा व्यवस्थित असून केवळ अफवेमुळे निर्माण झालेला गोंधळ असल्याचं पेट्रोल पंप व्यवस्थापकांनी सांगितलं। कशा भल्या मोठ्या रांगा पेट्रोलसाठी लागलेल्या होत्या त्याची दृश्य महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर, यवतमाळ आणि गोंदियातली आपण पाहतोय। तर या इंधन साठ्यांच्या पार्श्वभूमीवरती साताऱ्यातल्या कराडमध्ये पुरवठा विभागानं तपासणी सुद्धा केली। जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा असून कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आलंय। आम्ही पुरवठा शाखेतील पथकाद्वारे कराड तालुक्यातील पंपाची तपासणी केली असता कुठेही पेट्रोल डिझेलची कमतरता नाही। तसेच केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून पेट्रोल डिझेल याबाबत कमतरता जाणवणार आहे अशा कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन संबंधित पेट्रोल चालक किंवा डिझेल चालक यांना आलेली नाही। त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नका। पुरेशा प्रमाणात कराड तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा आहे। सर्वांनी आवश्यकतेनुसारच पेट्रोल डिझेल गाडीमध्ये भरावा। आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्याला काहीसा फटका बसला आणि त्याचे पडसाद आता ग्रामीण भागात उमटतानाही पाहायला मिळतात। गॅस सिलेंडरसाठी यवतमाळमधल्या नेर तालुक्यातील ग्रामस्थांना गॅस एजन्सी समोरच अंथरूण पांघरूण घेऊन रात्री उशिरापर्यंत थांबावं लागतंय। सिलेंडर मिळवण्यासाठी ग्रामस्थांना रात्रभर गॅस एजन्सी बाहेर मुक्काम करावा लागतोय। मात्र शासनाकडनं गॅस सिलेंडरचा पुरवठा मर्यादित करण्यात येत असल्यानं अनेकांना रिकाम्या हातानंच घराकडे परत जावं लागतंय।
तर राज्यभरामध्ये इंधन साठे असतील, पेट्रोल डिझेल असेल, गॅस असेल, या संदर्भात अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्यात आणि या अफवांच्या बाजारामुळे गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरून ठेवण्यासाठी वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवरती तोबागर्दी केली आहे। या परिस्थितीमुळे विविध जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवरती सध्या पेट्रोल डिझेल संपलंय अशा पाट्या लागल्यात। जिल्हा प्रशासन, पेट्रोलियम विभाग आणि पेट्रोल पंप मालकांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलंय की पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका, डिझेल पेट्रोलचा मुबलक साठा आहे आणि साठेबाजी करू नका असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। तर देशभरामध्ये पेट्रोल डिझेलसाठी लागलेल्या रांगांसंदर्भात केंद्र सरकारनं आता स्पष्टीकरण दिलंय। पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाहीये। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीयेत, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केंद्राचं आहे। तर तेल कंपन्यांनी सुद्धा देशात पेट्रोल, डिझेल किंवा LPGची कमतरता नसल्याचं स्पष्ट केलंय। आप सभी के माध्यम से मैं देशवासियों से दोबारा प्रार्थना करना चाहूँगी, अपील करना चाहूँगी कि अफवाहों पर विश्वास न करें। हमारे पास पर्याप्त मात्रा में ईंधन मौजूद है और उन तक ईंधन पहुंचाने के लिए भारत सरकार हर स्तर पर प्रयत्नरत है। दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशातल्या संघर्षामुळे लिक्विड नॅचरल गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि याचा थेट परिणाम हा शेतीसाठी लागणाऱ्या युरिया खताच्या उत्पादनावरती होण्याची शक्यता आहे। युरियाच्या निर्मितीसाठी LNG हा मुख्य कच्चा माल म्हणून वापरला जातो। भारतातल्या 18 पेक्षा अधिक खत कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या आखाती देशातनं किंवा रशियातनं गॅस किंवा तयार युरियाची आयात करतात। पण युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्रामार्गे होणारी वाहतूक विस्कळीत आहे, त्यामुळे गॅसचे भाव कडाडलेत। परिणामी युरिया खत प्रकल्पांना होणारा गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे खत निर्मिती सुद्धा मंदावलेली आहे। प्रत्येक कंपन्याकडून आम्हाला मेसेज येतोय की आम्हाला उत्पादनासाठी लागणारा गॅस हा सप्लाय कमी होतोय, त्यामुळे आम्ही उत्पादन कमी करतोय। तर याचा परिणाम येणाऱ्या खरीप सीझनमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। आणि आयातीत जो काही माल आहे, आपल्याला जसं की 70% युरिया आपल्याकडं प्रोडक्शन देशामध्ये होतं आणि 30% युरिया खत हे आपण आयात करतो। तर त्या 30%वर सुद्धा या युद्धाचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। येणारे जहाजे आज आखाती देशातील समुद्रामध्ये थांबलेले आहेत आणि जो काही तिथून कच्चा माल किंवा फिनिश्ड गुड्स असेल याचे पण भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.